या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय भगीरथ भालके साहेब, पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन दामाजीच्या कानात सांगावा सांगण्यासाठी आलेली उद्याची भावी नगराध्यक्ष प्रणिताताई भालके या ठिकाणी बहिणीला हाक मारून थोरल्या बहिणीनं या पुढच्या काळात काय करावं, चपाती लाटताना कायद्याच्या राजकारणाचा पाटावर हात फिरवताना पुरणाच्या पोळीला काटा काटापर्यंत जाण्याचं सामर्थ्य देणारी अभिताई अवताडे या ठिकाणी अतिशय थोड्या वेळात आपल्या सगळ्यांना निरोप दिला असताना आपण सर्वजण या ठिकाणी आलात, ते सर्व नगरसेवकाच्या हाकेला वो देऊन उपस्थित असलेल्या बंधूंनो, भगिनीनो, माय बहिणीनो, शाळा कॉलेजात शिकत असलेल्या तरुण मित्रांनो, आज या सर्व परिस्थितीत सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर जी माणसं दावत तुटलेल्या चित्रापासारखं उधळतायत, त्यांना कोण आवरणार याच्याबद्दलच्या वेदना भगीरथ दादांनी आपल्या समोर मांडलेल्या आहेत. अशा वेळेला 20 उमेदवार आपल्या बाजूने उभे आहेत, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं, तर विरोधी बाजूला 20 उमेदवार उभे आहेत. परवा सीओला, तहसीलदारला माहिती विचारली, त्यांनी सांगितलं एक उमेदवार तिसरी नापास आहे. त्यांना GR वाचून दाखवायला कोण जाणार मला माहित नाही. तसं वाचता येत नाही, दुसऱ्या माणसाला डमी अर्ज भरता येत नाही. तिथं जो नगरसेवक गेलाय त्यांनीच तो GR वाचायचा असतोय. एखाद्या कागदात बघून जर त्याला ठराव मांडायचा असेल, तो ठराव मांडताना स्वतः मांडावा लागतोय. असं असताना देखील विमलताई बोराडेचं शिक्षण कमी झालं होतं, पण दादा ही कारखाना झाला पाहिजे बरं का, ह्या आमचा कारखाना आहे असं ताईनं सांगितलं होतं, पण कुणाला डमी वाचायला नेलं नव्हतं. आता ह्या तिसरी पास असलेल्या उमेदवारानं काय करायचं, त्याला कसं मतदान करायचं, तुम्ही कसं त्यांना निवडून देणार, याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. मंड झालेला विळा आहे, धार नसलेला विळा आहे. अशा कोयत्यानं शेपूची भाजी कापायची कशी कोण शिकवणार, कोण यांना त्याचं ज्ञान देणार. परंतु इळा मंड असला म्हणून काय झालं, कोयत्याला धार नसली म्हणून काय झालं, व्याजाच्या संपत्तीनं दाटलेला पिशवीचं तोंड जर मोकळं सोडलं तर मंड झालेला विळा देखील चालतो, असं विरोधकाचं म्हणणं आहे. चालवून कुणी घ्यायचा हे तुम्ही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ठरवायचंय. माय मावल्यानो, उपस्थित असलेल्या सगळ्या बंधू भगिनीनो, पाया पडून कळकळीची विनंती करतो, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपली उमेदवार BSc झालेली आहे. उभं राहिलेल्या विरोधातल्या सगळ्या नगरसेवकांनी एवढी डिग्री लिहून दिली ना, मी मंगळवेढा सोडतो.
ही डिग्री लिहून दिली तरी त्यांच्या मध्यस्थाचं तर बोलतच नाही. असं होत नाही. मला 20 वर्ष आणि 5 वर्ष मोहोळसाठी 25 वर्ष तुमच्या आशीर्वादानं आमदार म्हणून राहिलो. परंतु मटक्याच्या राजकारणात पाठिंबा देणारा ठराव माझ्या कार्यक्षेत्रात कधी आला नाही. हे दामाजीची शपथ घेऊन मी आपल्याला सांगतो. परंतु आता फोनवरनं सांगून मटक्याला आधार देण्यापेक्षा मटका खेळणाराच माणूस जर सभागृहात नेला तर लाईट गेल्यावर आपल्याला मटक्याचा धंदा तिथंच चालू करता येईल. याबद्दलची पाप ही माणसं करतायत. हे चांगलं नाही. अशा पद्धतीनं वागण्याची पद्धत चांगली नाही. याबद्दल आपण गांभीर्याने विचार करावा. त्यानंतर जर मटक्याचं काम चालू राहिलं तर सेकंड नळाची व्यवस्था करून नळानं दारू देण्याबद्दलचा ठराव सभागृहात मांडायचा म्हणतायत. देवाला आणि त्यांनाच माहिती कसा ठराव मांडणार. नळानं दारू देणं, मटक्याला या पद्धतीचा पाठिंबा देणं किंवा व्याजानं दिलेले पैसे पोस्टात भरता यावेत त्याची परवानगी द्या म्हणून ठराव करणं हे चांगलं नाही. व्याजाचे पैसे तुम्ही हातउसने घ्या, पण काम करणाऱ्या, मजुरीची रोजंदारी करणाऱ्या गरीब माणसाला सरकारकडून आलेले 700 रुपये देऊन टाका. ते देताना त्या 700 मध्ये ब्याज काटके त्याच्यात पुन्हा पैसे कट करून कमी करून त्याला 270 रुपये कधी 350 रुपये देताय. ह्या बोटाला महारोप फुटल. देवा शपथ हे असलं पाप करू नका. या पद्धतीचं पाप करू नका. हे जर तुम्ही ऐकलं नाही तर परमेश्वराला असे जी.आर. काढता येत नाहीत. म्हणून त्यांनी माणसाच्या आयुष्याची मर्यादा आणि त्यावर रेष ओढताना जर एखादा अटॅकचा आदेश दिला तर कारण नसताना आपली बाजू अजून शिल्लक असताना निरोप घेतला. काल होते माझ्याशी बोलले आणि कालच गेले. हे होऊ देऊ नका. म्हणून मी पाया पडून विनंती करतोय, माय माऊल्यांच्या बद्दलची जाणीव ठेवणारं राजकारण या 20 लोकांनी प्रामाणिकपणानं करावं. याच्यावर अतिशय तळमळीनं भगीरथ दादा भालकेंनी आपल्या समोर भूमिका मांडलेली आहे. पतिरूपी खरा अलंकार सौभाग्यानिशी रेखाटण्यासाठी माता पितराचं कपाळावरचं सुख पुसून काढावं लागतं आणि त्या ठिकाणी नवऱ्याच्या नावानं कुंकू लावून प्रवेश करावा लागतो. याचं नाव पातिव्रत्य आहे. BSc झालेल्या, LLB झालेल्या, डेंटिस्ट झालेल्या, भ्रष्टाचाराचं मांद खाऊन काळे झालेले दात पाडायचे का ठेवायचे याची डिग्री घेतलेली पोरगी तुम्हाला हात जोडून सांगते, अरे नीट वागा. विद्युत दाहिनी प्रेत जाळायच्या ठिकाणी देखील तुम्हाला पाप करावं लागतंय. तशा किटलेल्या दाताला बदलण्याचं सामर्थ्य मी डिग्री घेऊन आले. दात पाडायचे का ठेवायचे त्याचं ज्ञान मला कळतंय. अशा एवढ्या उच्च विभूषित झालेली डेंटिस्ट पोरगी आपल्याला मताचं दान मागण्यासाठी विनंती करते. तर दुसरी सुनंदाताई अवताडे, BSc, पाण्याचा जन्म कसा होतो, H2O संयोग झाल्यानंतर पाणी कसं जन्माला येतं याच्याबद्दलची माहिती सांगणारी आमची ताई अभिताई अवताडे तुम्हाला मत मागते. वार्ड नंबर 3 मध्ये गौरीताई अवघडे, जी माऊली अवघडली असेल तिला दवाखान्याचा दरवाजा दाखवते. माझ्या शेजारी दवाखाना आहे, कधीही माझ्याकडे या, धाकटी बहीण म्हणून मी तुम्हाला मदत करते, म्हणून मताचं दान मागते, म्हणून त्यासाठी ती काम करते.
दुसरी पोरगी, मी पुण्याची माहेरवासी नसेल, पण या ठिकाणी विनायक नावाच्या जोडीदाराबरोबर मी संसार मांडला आणि आज सांगुलपणाचं राजकारण करण्यासाठी मी सेवा केली. 5 वर्षाची सेवा करताना लेक मातीस रस्त्यावरून चालताना तिला सावली मिळावी म्हणून मी रस्त्याच्या दोन्ही बाजूला माझ्या खर्चातून झाडं लावलेली आहेत. अहिल्यादेवी होळकराचं स्वप्न मी साकार केलेलं आहे. मी सेवेची बांधील आहे म्हणून मला मतदान करा अशी सांगणारी ही मुलगी आपल्याला मताचं दान मागते. यासाठी प्रत्येकाचा विचार जर आपण या ठिकाणी आणला, आपण त्याला मताच्या बद्दलची भूमिका ऐकून घेतली तर आपण सगळ्यांनी रिक्षाच्या चिन्हावर बटन दाबून मतदान करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करण्यासाठी ही सगळी माणसं आज या ठिकाणी जमलेली आहेत. मित्रांनो, खाली वडार समाजाच्या एका उपेक्षित मानव जातीचा प्रतिनिधी म्हणून धोत्रे नावाच्या पोरानं अर्ज भरलेला. त्याला आमचे गोवे साहेब मदत करतायत, आमचे पवार शेडजींचे सहकारी त्यांचा मुलगा मदत करतोय आणि या सगळ्यांच्या माध्यमातून 850 वडार समाजाची असलेली संख्या तिच्या बळावर आज धोत्रे नावाचे उमेदवार आपल्याला मतदानाची भीक मागतायत. या पद्धतीचं काम करतायत. असं काम करताना नुसती बासुंदी विकून चालत नाही, त्यात साखर मिसळावी लागते. जर साखर मिसळून बासुंदी वाटली तर पत्नीला नगराध्यक्ष करता येतं. याचं उत्कृष्ट उदाहरण आपल्याला गेल्या 5 वर्षात पाहायला मिळालेलं आहे. अशा वेळेला त्या ठिकाणी ही नवरा बायको आपल्याला कुशल पद्धतीचा व्यवसाय करून समाजाच्या जयंतीला महात्मा ज्योतिबा फुल्याचा पुतळा भेट देऊन सामाजिक परिवर्तनाची दिशा निश्चित करून परिवर्तनाचा गाडा नीट चालवण्यासाठी काम करतायत. काय म्हणाले होते महात्मा ज्योतिबा फुले? गावाच्या जवळ शेती असेल, गावाच्या जवळ जर एखादी शेती असेल आणि त्याच्यात जर जनावरं घुसली तर त्या शेतीचा मालक येऊन आपल्या शेतीबद्दल जनावर घुसलेल्या मालकाला रागावतो आणि बोलतो. काय बोलतो? राणीला कळावं म्हणून इंग्रजीतून महात्मा फुल्यांनी म्हटलेलं आहे, टेल युअर ग्रँड मदर, तुझ्या आजीला जाऊन सांग. टेल युअर ग्रँड मदर, तुझ्या आजीला जाऊन सांग, वी आर 19 करोड आर इंडियन्स बट विदाउट एज्युकेशन. तुझ्या आजीला जाऊन सांग. केवढं सामर्थ्य होतं शब्दात. टोकदार असलेल्या शब्दाची जखम करणारी ताकद महात्मा फुल्यांच्या प्रतिभेत होती. त्या समाजाचं, त्या प्रतिनिधीचं नाव घेऊन आज हे कुटुंब आपल्याला मताचं दान मागतंय. मी पैसे खाणार नाही, लोकांना खाऊ देणार नाही आणि याच्यावर का सही करत नाही म्हणून जर कुणी अंगावर हात उगारत असेल तर तो हात खाली करण्याची ताकद माझ्यात आहे. म्हणून मी उभा राहिलोय, म्हणून तुम्हाला मत मागतोय. ही माणसं या पद्धतीने किंमत मोजून पुढे आलेली आहेत. हे उमेदवार सगळ्या पद्धतीने या गोष्टीचा विचार करतायत. बोधले असेल, माधव मुदगुल असेल, त्याची आई असेल, बोदारे असेल, या ठिकाणी भुर्जे म्हणून उमेदवार असेल, त्याची पत्नी उमेदवारी म्हणून का या ठिकाणी मत मागत असेल. आपल्या या सगळ्या माध्यमातून काम करताना विक्रम शेंबडे नावाचा एक गरीब पोरगा उभा राहिलेला, एक प्रशांत गायकवाड म्हणून 30-35 वर्षाचा तरुण पोरगा आपलं नसीब आजमावण्यासाठी उभा राहिलेला आहे. या सगळ्या माध्यमातून 10 प्रभागातून ही सगळी माणसं या पद्धतीनं काम करत असताना आपण सगळ्यांनी
या परिस्थितीचा आज अंदाज घेऊन सुनीताताई अवताडेंच्या सावलीत हे सगळे उमेदवार आज तुमच्या समोर मत मागण्यासाठी उपस्थित आहेत. भालके नानांच्या आशीर्वादानं त्यांची परंपरा चालवीत पांडुरंगाच्या पंढरीला मताचं दान मागताना त्या ठिकाणी प्रणिताताई ह्या यशस्वी होण्यासाठी काम करतायत. या कामाची तारीफ करताना, या कामाचा दाम मोजताना स्वतःच्या सामर्थ्यावर या महिलेनं उभी केलेली स्वाभिमानाची लढाई आपण सगळ्यांनी मिळून कशा पद्धतीनं पाळायची, कशा पद्धतीनं पुढे घेऊन जायचं याच्याबद्दलचा विचार आपण या निमित्तानं करावं अशा प्रकारची माझी अपेक्षा. यापेक्षा माय मावल्यानो अधिक न बोलता मी पाया पडून आपल्याला कळकळीची विनंती करतो. मकावर गव्हावर जर ज्वारी दळली तर भाकरी करपते. वाद ह्या सगळ्या माणसांच्या बद्दलचा नाही. गव्हावर जर गव्हावर जर ज्वारी दळली तर भाकरी करपते. तसे या 20 माणसामध्ये तिसरी नापास झालेली जर मका आपण दळत राहिलो तर आपल्या विकासाची भाकरी करपणार आहे याचं भान ठेवून आपण ह्या माणसांना नाकारलं पाहिजे. नव्यानं आलेला हापूस आंबा कलटार लावून आलाय का सरळ आलाय याच्याबद्दलचा अभ्यास आपल्या माणसांना असला पाहिजे. आपण याबद्दलची जाणीव ठेवून पुढे गेलं पाहिजे. संस्काराचं बळ देऊन आपल्या मुलाला शिक्षणाला दृष्ट लागणार नाही, आरोग्याचं चांगुलपण संपुष्टात येणार नाही, अतिशय वाईट पद्धतीच्या आजारापासून सामाजिक माणूस हा सुरक्षित कसा राहील याच्याबद्दलचं भान ठेवून आपण सगळ्यांनी काम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करताना एखादा माणूस महिला आरक्षण आले आणि मी चालतोय म्हणून साडी नेसून आला आणि फॉर्म भरायला लागला, नाही चालणार. कारण सरकार आमचं आहे, त्यामुळे आम्हाला काही केलं तरी चालतं असं म्हणून जर पुढे आली आणि अशा पद्धतीचं काम करायला लागली तर सरकार आता 26 तारखेच्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीला याच महिलांना आरक्षण देण्याबद्दलचा ठराव, महाराष्ट्राच्या राजकारणाचा ठराव, त्याचा संदर्भ जोडून केंद्र सरकारचा ठराव देशात केंद्राच्या मंत्रिमंडळात हा ठराव पारित होतोय आणि त्या ठिकाणावर नवीन 86 खुर्च्या, 86 ही आकड्याची ताकद मुस्लिम समाजामध्ये जास्त आहे. पवित्र समजणारी ती ताकद आहे. अशा 86 महिलांची संख्या त्या ठिकाणी वाढणार आहे आणि त्या स्वागताचा ठराव मांडण्यासाठी अंजुमे नावाची पोरगी नगरसेविका पदासाठी उभी आहे. ह्या अशा मुली, कर्तबगार मुली या पद्धतीनं आपल्या समाजात काम करताना दिसत आहेत. या कामाची रीत लक्षात घेऊन अनिता असो, अंजुमे असो, आमच्या सुनंदाताई असो, या सर्वच लेकींना आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. महिलांच्या युरिनसाठी किंवा महिलांच्या स्वच्छतागृह बांधण्यासाठी एक ठराव मांडलाय आणि नगरसेवकानं दंगा केलाय. असा ठराव केलेला असेल तर तो दाखवावा, त्यांनी लोकांच्या समोर दाखवावा की असा ठराव आमच्या लेकीसाठी आम्ही केला होता.
परंतु विरोधी पक्षांनी दंगा करून तो फाडून टाकला. दाखवा. बहिणीसाठी काम करावं वाटलं नाही, लेकीसाठी वॉशरूम बांधावं असं नगरसेवकांना वाटलं नाही. त्यापेक्षा नोटासाठी फक्त आणि फक्त विद्युत वाहिनी बांधताना 32 लाखाची किंमत असताना 74 लाखाला कशा पद्धतीने आम्ही केलं आणि जिल्ह्यात नाव मिळवलं माती फिरू म्हणून. हे कुणाचं पाप आहे? 32 लाख त्याची किंमत होती, तरी देखील ही रक्कम एवढ्या लांब कशी झाली, का झाली, याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे. पाल्यात, झाडपाल्यात खरीपाच्या हंगामात एखादं शेंदाड चुकून शेतकऱ्याच्या नजरेला दिसलं नाही तर ते त्या वेलीलाच पिकतं. पिकल्यावर त्याला जर कुणी उचललं नाही तर जो भाग मातीला टेकलाय तो त्याचा पांढरा होतो आणि जो भाग उन्हानं जास्त तापलाय तो भाग शेवटी उलतो, शेंदाड उरल्यासारखा उलतो. व्याजाचे पैसे खाऊन उरलेला दांडगच आल्या लोकांच्या समोर व्याजाचे पैसे करू गोळा करतोय आणि दामाजी पंत हात जोडून म्हणतोय, मी 700 वर्षापूर्वी तुला हात जोडले होते तरी तू माझ्या जवळ येऊन बसतोयस. 700 वर्षापूर्वी तुझ्या आजोबाला पणजोबाला मी हात जोडले आणि अजून तू माझी साथ सोडत नाही, म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं. याची जाणीव मला आपल्याला या निमित्तानं करून द्यायची आहे. ही सगळी ताकद हा सालावरचा गडी बदलायचा कसा, त्याची ताकद तुमच्या मताच्या ठोक्यात आहे. ती ताकद आपण वापरून दाखवा, एवढीच मला आपल्याला या ठिकाणी कळकळीची विनंती करायची आहे. हे सगळे प्रश्न समाजाला कळले पाहिजेत, समाजाला उमजले पाहिजेत. चांगल्या प्रकारच्या शाळा, का खाजगी शाळांनाच नर्सरी काढण्याबद्दलची हौस आहे? नगरपालिकेची एखादी शाळा नर्सिंग पद्धतीची शाळा काढण्याबद्दलच वेदांत समाजाला सांगण्याबद्दलची भूमिका इथल्या नगरपालिकेनं का करू नये? चांगली मॉन्टेसरी इथं का निर्माण होऊ नये, ज्याच्याबद्दलचंही गांभीर्य आपण या निमित्तानं लक्षात घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण शांतपणानं ऐकून घेतलं याबद्दल सगळ्यांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. कागदावर काळं करण्या इतकं का सोपं असतं मातीला हिरवं करणं? दमून भागून धावत पळत बिचारा तहसीलदारकडे येतोय शेतकरी. आमचा शेतकरी तहसील कार्यालयात गारानं मांडण्यासाठी येतोय आणि पाया पडू संस्कृतीचा पुजारी इथला तहसीलदार. वाळू नदीची कमी झालेली आहे आणि त्याच्यावरचा जीएसटी माझ्याकडे का भरला नाही म्हणून पात्रात उतरून पाण्यात बुडून आपल्या शेतकऱ्याला त्रास देतोय. कशाचं देतोय काय, कुणासाठी आणि कशासाठी राजकारण करताय? एकदा समाजाला सांगा. नियम सगळ्यांना लावा. एकट्याला नियम लावताय आणि दुसऱ्याला मोकळं सोडताय. दरवाजा उघडा ठेवून मोरीचा दरवाजा बंद करताय. रावसाहेब घरात जाऊन आई वडिलांना विचारा, हे कायदेशीर आहे का? मग तिथंही जर तुम्हाला तिसरी नापास असलेलीच आई भेटली तर विषय सोडून द्या. वाचताच येत नाही तर करणार काय? वाचायलाच येत नाही मग नगरपालिकेचा ठराव मांडणार तरी कसा? याच्याबद्दलचा विचार, याच्याबद्दलची भूमिका स्पष्ट व्हावी म्हणून मी आपल्या समोर बोललो. असाच मटका चालू राहिला, असाच गुटखा लोकांना त्रास देत राहिला, अशाच पद्धतीनं व्याजाचं काम चालू राहिलं तर समाज उद्ध्वस्त होईल, समाजाचं वाटोळं होईल. म्हणून
वयाच्या 73व्या वर्षी देखील सिम कार्डात किती पैसे आहेत हे माहीत नसताना देखील मी आपल्याला सांगतोय, अरे हा गुटखेवाला सिम कार्डाचा निलाव करतोय, हा गुटखेवाला माणसाला उद्ध्वस्त करतोय. अशा परिस्थितीमध्ये समाजाला आपण नीटपणानं धीटपणानं जर या ठिकाणी आपण प्रयत्न केला, माणुसकी जतन केली, तरुणाईला नीटपणानं वागवण्यासाठी समाजात एखादी दुसरी तालीम असावी. दारूची बाटली नीट करण्यापेक्षा दुधाच्या बाटलीची सोय लागावी म्हणून मी आपल्या समोर बोललो. त्यासाठी नगरपालिकेनं जागा आरक्षित करावी. वय झालेला माझ्यासारखा माणूस काठी टेकवत जर गणेश बागेत गेला तर त्याला बसायला जागा असावी. ते बसताना ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटी तर उष्टता मोठी, यासारखं गाणं त्याच्या कानावर पडावं. त्या ठिकाणी आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, अशा गदिमांच्या गाण्याची ओळ कानावर पडावी. यासाठी चांगुलपण जतन करणारी व्यवस्था समाजात असावी. संस्कार घडावेत यासाठी प्रयत्न व्हावेत. तसे प्रयत्न करण्यापेक्षा व्याजानं पैसे दिल्यावर पैसे दुप्पट होतात. काय काय घ्यायचं याच्यातून काय समजून घ्यायचं? व्याजाचे पैसे पोस्टात भरण्याबद्दल आम्ही ठराव करणार, यातून काय घेणार? यासाठी आपल्याला विरोध करायचा आहे. एका सहीच्या, एका सिक्क्याच्या ठोक्यात ही अशी प्रवृत्ती आपल्याला बाद करायची आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करावा म्हणून मी या ठिकाणी बोललो. या ठिकाणी पारादे आलेले आहेत, गाडे आलेले आहेत. संविधानाचा विषय समाजात मांडण्याबद्दलची भूमिका ते मांडतायत. अशा वेळेला परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायावर दर्शन घेण्यासाठी म्हणून ते त्या ठिकाणी दीक्षाभूमीवर जाण्याचा संकल्प करतायत. अशा वेळेला आपण सगळ्यांनी वाईट असलेली गोष्ट, नासलेला आडीचा आंबा आपण बाजूला करण्याबद्दल प्रयत्न करावा आणि सुगडं पुंजताना, संक्रांतीचं सुगडं पुंजताना त्याच्याबद्दलचं पावित्र्य जपावं म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. नासलेला आंबा आडीचा बाजूला करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. शेठजींनी, मारवाडी वकिलांनी, भालके साहेबांनी, या दैवतांनी सामाजिक परिवर्तन, त्याचे सिद्धांत समाजापुढे मांडले. 1 रुपयाचाही काळा बाजार न घडू देता कारखानदारी आपल्या ताब्यात देऊन ते स्वर्गाला गेले. त्याचं पावित्र्य जपणं ही आपली जबाबदारी आहे. ते पावित्र्य जपण्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया अशी कळकळीची विनंती करतो. आपण शांतपणानं ऐकून घेतलं याबद्दल तुमचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आता भगीरथ भालके या ठिकाणी आलेले आहे. आपल्या कामात गर्क असल्यामुळं आपला शेतकरी त्यांना म्हणतोय, मला आता पिकाच्या कामामुळं पांडुरंगाला येता येणार नाही, माझाही नारळ प्रणितीताईच्या ओटीत देऊन पांडुरंगाला पोचवा, असं सांगणारी व्यवस्था आज या ठिकाणी आलेली आहे. मी पण तेच सांगतो आणि अशा पद्धतीनं सांगत असताना या चांगुलपणाचा आविष्कार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही इथं आलात, माझे 4 शब्द ऐकले. जे आले नाहीत त्यांना तुम्ही जाऊन सांगायचंय आणि त्यांना आपल्यासाठी काम करायला भाग पाडायचंय. नवलेसच्या निमित्तानं उमेदवार म्हणून पुढे आलेला माणूस, प्रत्येक समाजातला प्रतिनिधी, या सगळ्यालाच तुम्हाला जपायचंय, तुम्ही नीटपणानं सांभाळायचंय अशा प्रकारची विनंती करतो. माणूस घाईला आला होता,
या 2 तारखेपर्यंतच त्याला माणसं सांभाळणं जरा कठीण झालं होतं. ज्याला मान वळवल्यावर पैसे येतात त्याला थांबायची अडचण नाही. जी दामाजीजवळ थांबलाय वसूल करतोय त्याला पैसे खर्च करायची अडचण नाही. पण तुम्हाला घाईला आल्यासारखं झालं आणि ही माणसं सांभाळणं कठीण झालं, तरी तुम्ही ही माणसं सांभाळण्यासाठी प्रयत्न करताय. आज गाडे आणि पारादे हजर राहून देवाला निघालेले आहे. सिद्धेश्वर त्याचा धाकटा भाऊ म्हणून उभा राहतोय, मदत करतोय आणि त्यांना मुंबईला दीक्षाभूमीवर पाठवतोय. हे देखील सामर्थ्याचं लक्षण आहे. याच पद्धतीनं आपण सगळेजण वागूया. कायद्याला घाबरून पोलिसाच्या गणवेशात असलेले पोलीस गप्प बसले बिचारे. त्यावेळेला पोलिसाचं काम देखील सिद्धेश्वर अवताडेने केलं. गाल लाल कसा करायचा असतो पोलिसांनी ते त्यांनी प्रात्यक्षिक दाखवलं. त्यांना मारण्याची इच्छा नव्हती. गाल लाल कसा करायचा हे सिद्धेश्वरनी दाखवलं. तशाच पद्धतीनं आपण सगळेजण काम करूया. पुन्हा चंद्रभागेला पूर येईल त्यावेळेला भगीरथ दादा म्हणतात तसं ही जी वाण आहे ना, बिघडलेला वाण, तो चंद्रभागेच्या पुरात टाकूया. आपण तसा संकल्प करूया अशी विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. कारण तव्यावर असलेली गरम भाकरी तुमची वाट बघते. हळदीच्या हातानं दिलेली भाकरी खाण्यासाठी वयात आलेल्या पोरांची उत्सुकता असते. अशा वेळेला मी जास्त बोर करणं हे हिताचं नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना रिक्षाच्या चिन्हावर बटन दाबून आपण मतदान करा अशी पाया पडून कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार.